राधे राधे. तर आता थंडी खूप वाढली होती, त्याच्यामुळे सॉक्स आणि स्वेटर माझं आज काढलं मी. शेवटी त्यांचा मुहूर्त लागला आणि त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि मुली इथं स्कूलला गेल्या होत्या. स्वयंपाक वगैरे माझा सगळं झालं होतं, ते काही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार नव्हती. चला म्हटलं थोडासा पसारा होता तर तोच इकडं आवरून घेऊ, कारण खेड्यागावात असते मी, तर कोणीही अचानक येतं. खेड्यागावात एकमेकांच्या घरी जाणं हे कॉमन असतं आणि कसं एकमेकाला भेटायला कोणीही अचानक येतं, त्याच्यामुळे चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला हॉल का असेना क्लीन करून घ्यावा एकदा आणि मग बाकीचे कामं करावी. कारण की सुरुवातीचंच जर इंटर्स खराब दिसला तर काही चांगलं वाटत नाही मला असं वाटतं. त्याच्यानंतर मला काम तर भरपूर होतं. त्याच्यानंतर इथं सकाळी सकाळी ना दूध तापवून ठेवलं होतं मी, तेच ते फ्रीजमध्ये ठेवून देणार होते आणि भांडे जे मी क्लीन केले होते सकाळी, त्याच्यानंतर मग भांडे वगैरे इकडे लावणं चालू होतं आणि त्याच्यानंतर भांडेसुद्धा घासायचे होते. तर तेच इकडे भांडे वगैरे घासून घेते आता आणि मग त्याच्यानंतर मला कामसुद्धा भरपूर होतं, कारण त्याच्यानंतर कपडे, फरशी, झाडू मारणं ह्या बऱ्याच गोष्टी. आणि त्याच्यानंतर ना मला आज ड्रेससुद्धा शिवायचा होता, त्याच्यामुळे आज थोडीशी जास्त घाई आणि बाकीचं रुटीन जे होतं मी ते जास्त क्लिप घेऊ नाही शकली, कारण की आज खरोखर मला घाई होती आणि उठायला पण थोडंसा 5-10 मिनटं का असेना उशीर झाला होता. आणि 10 मिनटंसुद्धा खूप महत्त्वाचे असतात सकाळची. आणि किचनचा असा काही लूक आणि नंतर मी ड्रेस शिवायला गेली इथं